अशा प्रकारचं त्या ठिकाणी पूर्वासून मिष्टान्न प्रकारचं भोजन दिलं प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाचा संवाद त्या ठिकाणी चाललेला काय आता ते आहे. जैसा आस्तमनी चरावी न्यून्य कळा परिबिंब दावी विस्मर ऋतूचा रस भावी सरिता देवी ओहटे. त्या ठिकाणी सांगतात की बाबा सूर्य उगवल्याच्या नंतर लख प्रकाश असतो. अवतार कार्य जोपर्यंत भगवंताचं होतं तोपर्यंत भगवंत प्रज्वलित होते, सूचित होते आणि नंतर आपलं अवतार कार्य संपवायचं. जसं सूर्य माळवच्या वेळा गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी खरा होतो तशा प्रकारचे भगवंताचं स्वरूप आपला अवतार कार्य त्या ठिकाणी संपून ज्या परिस्थिती होती तशा प्रकारे भगवंत त्या ठिकाणी कार्य करून जाऊ लागलेले आहे. तैसा चिंता तुर मानी भूमीला चितचे नयनी पुढे लक्ष्मणाची देखोनी तुझे करोनी उठावला. भगवंताचे कार्य फार मोठं आहे. आपला अवतार कार्य संपवायचं म्हणून त्या ठिकाणी काय झालेली आहे दुःख वाटू लागले आणि दुःख वाटल्याच्या नंतर तिकडं फार दुःखाचं दिसतं म्हणून भगवंत लक्ष्मणाला बोलू लागले की बाबा आता माझा अवतार कार्य संपणार आहे. नंतर भगवंताने लक्ष्मण काय बोलतात पुन्हा ऐका. ऐसा देखो श्री रघुनाथ लक्ष्मण भावे करी जोडित मधुरवाणीने पूछता चिंता की मारताची रामा. रामचंद्राची अवस्था लक्ष्मणानं पाहिली आणि पाहिल्यानंतर लक्ष्मणाचे डोळे भरून आले. हृदय त्या ठिकाणी दाटलं आणि दाटल्याच्या नंतर लक्ष्मण रामचंद्र स्वामी तुम्हाला ठिकाणी करण्याचं काय कारण आहे अशी विनंतीपूर्वक लक्ष्मण प्रभू रामचंद्राला विचारू लागले. देखोनी चिंता तुला तुम्ही तेने उद्विग्न होतो आम्ही अवतार धरिला ज्या कामी ते कार्य स्वामी संपादी. लक्ष्मण प्रभू रामचंद्राच्या पायावर नतमस्तक गेले, विनंती केली, हात जोडले आणि म्हणू लागले स्वामी हेची करणे आम्हा कामन बीज वाढवावया ना. आपल्याला जे कार्य करायचं ते कार्य केल्यासाठी त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि ते आपल्याला कार्य त्या ठिकाणी करायचंय आणि हे कार्य करून तुम्ही दुःख सुख करण्याचं काहीच कारण नाही असे लक्ष्मण वारंवार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला बोलू लागले. देवी बर्मरूपी चोंग संपादी आव भावना ना विनोदी रंजवनी जनाची मांदी आपण त्रिशुधी वेगळा राहे. भगवंत कसा आहे दिसोनी नसावे नाचोनी नसावे. देवीचे विधी बहु दशा भगवंत खूप परिपूर्ण आहे. ब्रह्मदेव कसं नटनाट्य करतात नेमकं लाकडाची माऊली वेगळ्याचे सुख अशा प्रकारे असतात. भगवंताचं शरीर तालिक आहे. फक्त हे तुम्हा आम्हाला करण्यासाठी हे बाह्य रंगाने सर्व कृत्य आहे. अंतरंगाने भगवंत परिपूर्ण आहे. ही लटिकत त्या ठिकाणी दाखवण्याचं सोंग आहे असं त्या ठिकाणी बोलू लागले. दैवी तू योगाचा विचारो त्रिलोक्याचा आदिगुरु कार्य कारणा अवतारो नकळे पारो श्रीरामा. तुमचा पाराचं गुणाचं वर्णन करता येत नाही. तुम्ही स्वामी तिन्ही जगाचे आहे. स्वर्ग मृत्यू पाताळाचे तुम्ही धन्य आज त्या ठिकाणी भूत भविष्य वर्तमान त्रिकाळ त्या ठिकाणी तुम्ही ज्ञानी आहे, सर्वगुण संपन्न आहात. अशा प्रकारची विनवणी प्रभू रामचंद्र लक्ष्मण करू लागले. येवोनी मायेचे प्रावरणा नाना दाविसी विंदान श्रीरामा तू सत्य प्रतिज्ञा ओशी उदिग्न कामित्या. सत्य तू विठ्ठला अरे बाह्य रंगाने त्या ठिकाणी लोभी निष्ठा त्या ठिकाणी
सांगू लागलेलं आहे आणि त्या ठिकाणी तुला या ठिकाणी नाराज व्हायचं क्षीण व्हायचं भगवंता काहीच कारण नाही. तूच एक जाण शूरदाता भगवंता, तूच एक त्या ठिकाणी शूरदाता आहे. हेच त्या ठिकाणी सर्व हात जोडून त्या ठिकाणी लक्ष्मण प्रभू रामचंद्राला विनंती करू लागले. सत्ये प्रतिज्ञा म्हणावीता अंतर पडेल वचनार्था आसे जाणून रघुनाथ चित्ती चिंता न करावी. चिंता करण्याचं कारण नाही. बोलले वाल्मिकी तैसेची करीन वर्तोनी दामिन नामा म्हणे. वाल्मिकाने जे कार्य सांगितले तेच कार्य या ठिकाणी केलेलं आहे. अशी त्या ठिकाणी सर्व गोष्टी ज्या ठिकाणी आहेत त्या पूर्णतेने पोहोचले. अशा प्रकारची विनंती लक्ष्मण प्रभू रामचंद्र वारंवार पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी सांगू लागलेली आहे. कर्माधीन वर्ते प्राणी त्याचे कर्तव्य मिथ्या मानी आणि जे बदला वाल्मिक मुनी त्याच्या वचनी वर्तावे. वाल्मिकानं जे रामायणात केलेलं आहे त्याचं त्या ठिकाणी काय करावं, त्याचं वर्तन करावं. सांगितलं ते त्या ठिकाणी पालन करावं. अन्यथा त्या ठिकाणी वाल्मिकाच्या त्या ठिकाणी होईल. म्हणून जे वाल्मिक ऋषींनी जे गोष्टी लिहिल्या आहेत त्याचं त्या ठिकाणी प्रतिपालन करावं असे लक्ष्मण प्रभू रामचंद्राला बोलू लागले. जननी उठराची उदरी प्राणी जन्मे देवदारी तो प्रभात दिन संसारी मायाधारी तो पुरुष. तुम्ही आम्ही त्या ठिकाणी सर्व मायेच्या पसऱ्यात अडकलोय आणि जो भगवंत कसा पूर्ण ब्रह्म अवतार आहे तो मायेच्या विराईत आहे आणि तुम्हा आम्हासाठी ते लौकिक दृष्ट्या हे कार्य त्या ठिकाणी करू लागलेले आहेत. या लागी तू श्री रामा अवतार पुरुषा गुणधामा जे जे आज्ञा करेसी आम्हा त्या त्या धर्मा करू आम्ही. प्रभू रामचंद्र लक्ष्मण म्हणतात बाबा जे जे अवतार कार्य जे आहे तुमच्या शब्दाच्या विरेही किंचितही सुद्धा आम्ही पाऊल पुढं टाकणार नाही. तुम्ही जेवढं कार्य सांगितलं तेच कार्य करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत असे लक्ष्मण भगवंताला बोलू लागले.